प्रभाग 10 साठी सर्वसाधारण 68% मतदान। दुपारनंतर मतदान केंद्रांवर मतदारांनी केली गर्दी। 10 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद। मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10च्या 2 जागांसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत दुपारनंतर मतदारांनी लांबच लांब रांगा लावल्याने सर्वसाधारण 68% झाले। पालिका निवडणुकीदरम्यान ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे निधन झाल्यानंतर स्थगित करण्यात आलेल्या मतदान प्रक्रिया पुन्हा घेण्यात आल्या। गटाकडून माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, शिवसेना ठाकरे गटाकडून दिवंगत नितीन वाघमारे, त्यांची पत्नी ज्योती वाघमारे, अपक्ष सुरेखा मोरे, काँग्रेसचे सचिन पगारे निवडणूक रिंगणात आहेत। तर दुसऱ्या सर्वसाधारण जागेसाठी 6 नशीब आजमावत आहेत। शिंदे गटाकडून अलका अशोक रसाळ, ठाकरे गटाच्या शिफा जावेद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या शेख मुमताज दिलावर, अध्यक्ष अपक्ष सपना हर्षल पाटील, शमा बुढन शेख, इस्लाम पार्टी अफरीन रफीक शेख निवडणूक लढवत आहेत। निवडणुकीच्या निमित्ताने मनमाडच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या होत्या। सकाळच्या सत्रात मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद पाहायला मिळाला। लक्ष्मी दर्शनानंतर दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या। सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत मतदान केंद्र सुरू होते, त्यामुळे मतदानाचा टक्का सर्वसाधारण 68% पोहोचला। मतदानाच्या निमित्ताने मनमाड शहराचे राजकीय वातावरण गतिमान झाले होते। स्वतः आमदार सुहासअण्णा कांदे, सौ अंजुमताई कांदे, युवासेना जिल्हाधिकारी फरहान खान, नगराध्यक्ष योगेश पाटील, उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, गटनेते पिंटू सिरसाट मतदान केंद्रावर उपस्थित होते। भर उन्हात मतदार मतदानासाठी घराबाहेर पडल्याने आमदार सुहास कांदे यांनी मतदारांचे आभार मानले। तर निवडणूक सहज असली तरी शिवसैनिक मेहनत घेतात। शिवसेना नगरसेवक व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या जोरावर महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केला। पालिका निवडणुकीनंतर प्रथमच निवडणूक होत असल्याने सर्वत्र राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी एकच गर्दी केली होती। शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक, शहर प्रमुख माधव शेलार, नगरसेवक अमोल नरवडे, दीपक दरगुडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे हबीब शेख उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 10च्या दोन्ही जागेच्या 10 उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशीनमध्ये कैद होणार आहे। मतदार कोणाला कौल देतात याकडे संपूर्ण मनमाडकरांचे लक्ष लागले आहे। निवडणुकीच्या निमित्ताने पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला। नक्कीच आमच्या दोन्ही उमेदवारांचा विजय होईल आणि खरं तर एवढ्या उन्हात एवढ्या त्रासामध्ये माझे सगळे मतदार बांधव आवर्जून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उपस्थित राहिलेत। त्याबद्दल मी माझ्या सर्व मतदार बांधवांचा आभार मानतो आणि मला आत्मविश्वास आहे आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या आणि सर्व माझ्या मनमाडच्या प्रभाग क्रमांक 10 या सर्व मतदारांवर माझा विश्वास आहे की नक्कीच आम्हाला विजय मिळेल। असं वाटलं की कुठे कडी लढत होती किंवा काय जाणवलं कुठं? आम्ही सैनिक आहोत आणि शिवसैनिक हा नेहमी निवडणूक किती जरी सोपी असली तरी आम्ही ती निवडणूक मेहनतीने आणि कष्टाने आणि कामाच्या जोरावर, विकासाच्या जोरावर लढत असतो। नक्कीच ही निवडणूक आमच्यासाठी सोपी आहे, परंतु आम्ही असं म्हणणार नाही। परंतु कशी निवडणूक झाली तरी शेवटी यश आमचं हे नक्कीच। जनश्रद्धा न्यूजसाठी प्रतिनिधी आम्रपाली निलेश वाघ।